Subscribe now and press the bell icon. Never miss an update. हॉस्पिटलच्या लोकार्पणाच्या निमित्तानं ज्यांनी अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे असे आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दिलीप भाऊ वाघ, मंचावर उपस्थित असलेले काँग्रेसचे नेते आदरणीय सचिन दादा, वैशुताई, नगराध्यक्ष संजय गोहिल, रावसाहेब पाटील, आज ज्या हॉस्पिटलचं लोकार्पण झालेलं आहे या हॉस्पिटलचे डॉक्टर अजयजी परदेशी, नेहाजी ठाकूर, तुम्ही आता परदेशीच लावा, त्याने आमच्या सारख्यांची जमलिंग होत, दोघांचेही आई वडील आणि यांना दोघांनाही शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित सर्व मित्र परिवार, बंधू भगिनी, डॉक्टर, पत्रकार बांधव आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यापेक्षा या दोघांचेही मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की एका सर्वसाधारण कुटुंबातून जन्म घेऊन एक अतिशय चांगल्या पद्धती यांना शुभेच्छा देत नाही, यांचं अभिनंदन करतो, कारण यांना शुभेच्छा देणे म्हणजे रुग्णांना आमंत्रण देणं आहे. परंतु या दवाखान्यामध्ये निश्चितपणे येणाऱ्या रुग्णाला तुमच्या हातून त्यांची सेवा हो, तुमच्या हाताला परमेश्वर यश देव आणि एक सुखरूप असा रुग्ण हा आपल्या आपल्या घरी जाओ. मी पुन्हा एकदा तुमचं पुन्हा दोघांचंही, आणि मला असं वाटतं की आज हे नवीन दालन पाहिल्यानंतर दोघांच्या आई वडिलांना एक वेगळ्या पद्धतीची खुशी असेल. मी त्यांचंही मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने दोघेही मिस्टर अँड मिसेस ठाकूर अँड परदेशी, दोघेही परदेशींना मी मनापासून शुभेच्छा देतो, सगळ्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, कारण मला 7 वाजता जळगावला कार्यक्रम आहे, आता 7:45 झालेले आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. तुमचा कार्यक्रम कंटिन्यू पुढे ठेवा, मला रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. तेव्हा इतकी चांगली गेली, म्हणजे चांगल्या पद्धतीने गेली की खरोखर माझ्याकडे देखील त्यांचा मोबाईल नंबर आतापर्यंत सेव्ह नव्हता. त्याचं कारण असं आहे, कारण की जे जे हॉस्पिटल अलीकडच्या 10-15 वर्षामध्ये या ठिकाणी नवीन दालनं उभी झालीत, तर बहुतेक या ठिकाणी आम्ही राजकीय लोक असतोच आणि त्यानंतर देखील मग संबंध येतो. त्या उद्घाटनाच्या निमित्ताने जरी आपलं काही नसेल तरी ओळख होते आणि मग काही मतदारसंघातील ग्रामीण भागातील गरीब पेशंट येतात